धुळ्यात दिखाऊ स्वच्छता, ठराविक रस्ते चकाचक, कॉलनी परिसरात मात्र दुर्गंधीचे साम्राज्य. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी 4 दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम हा केवळ एक फार्स ठरला आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आयुक्तांनी शहरात पाहणी केली, अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि निलंबनाचा इशारा दिला, पण या दट्ट्याचा परिणाम केवळ आयुक्तांच्या नजरेस पडणाऱ्या किंवा शहराच्या ठराविक मुख्य रस्त्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. आजही शहराचे वास्तव तपासले असता प्रशासनाने सोयीस्कररित्या फक्त निवडक हाय प्रोफाईल मार्ग स्वच्छ केले असून सर्वसामान्यांच्या वस्त्या आणि कॉलनी परिसर मात्र वाऱ्यावर सोडले आहेत. बिफोर आफ्टर फोटोंचा खेळ फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी सुरू असून अंतर्गत भागात परिस्थिती जैसे थेच आहे. मुख्य रस्त्यांवरून आत वळताच कचऱ्याचे साम्राज्य आणि तुंबलेली गटारे धुळेकरांचे स्वागत करत असून प्रशासनाची ही सिलेक्टिव्ह स्वच्छता मोहीम म्हणजे धुळेकरांच्या आणि स्वतः आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दिखाऊ कारभाराचे पितळ जयशंकर कॉलनी परिसरात उघडे पडले आहे. येथील स्थानिक रहिवासी आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फयाज पठाण यांनी प्रशासनाच्या लक्तरांवर बोट ठेवले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या महिनाभरापासून सफाई कामगार फिरकलेले नाहीत आणि 20 दिवसापूर्वी उपसलेली गटारे तशीच उघडी टाकून आरोग्याचा प्रश्न गंभीर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रभागाचे जबाबदार स्वच्छता निरीक्षक हे नागरिकांचे फोन उचलण्याची तसदीही घेत नाहीत, असा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे. आगामी रमजान महिना आणि परिसरातील वाढती अस्वच्छता पाहता लोकप्रतिनिधींनी केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता आयुक्त पुन्हा एकदा या ठराविक चकचकीत रस्त्यांच्या पलीकडे जाऊन अशा दुर्लक्षित भागातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फयाज पठाण, जयशंकर कॉलनी, प्रभाग 15. आमच्याकडे नगरपालिकेचे कर्मचारी गटारे काढण्यासाठी एक महिना येत नाही आणि ही गटर काढून पडलेली आहे. 20 दिवसापासून कोणी आल्याला तयार नाही. या वार्डाचे जे इन्स्पेक्टर आहे ते रतन म्हणून आहे, त्यांचे नाव नीलगुडे म्हणून नाव आहे. त्यांना मी 10 वेळा आता फोन केला, त्यांनी आज फोन उचललेला नाही. आणि रमजान महिना येत आहे, इथं खूप कचरा झालेला आहे. इथं तुम्ही कचऱ्याची परिस्थिती पहा. आणि इथं कोणी नगरसेवकही येत नाही, ते नगरसेवक फक्त फोटो काढण्यासाठी येतात. तर आमची विनंती आहे की आयुक्त साहेबांनी आमच्या भागाकडे लक्ष द्यावं व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगून स्वच्छ ठेवण्यास विनंती करावी.